बाकीच्यांचा कार्यक्रम फक्त शिव्या द्यायच्या आणि मतं घ्यायची. माझी आव्हान तुम्हाला राहणार आहे, शिव्या देऊन मतं मागणाऱ्याला गावात उभं करू नका, गावाच्या बाहेर काढा. की शिव्या देऊन मतदान मिळणार नाही. या आज नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 3 तारखेला काउंटिंग आहे, 2 तारखेला मतदान आहे, डिसेंबरच्या 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला मतमोजणी आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख 17 तारीख नगरपालिकेची आहे. तुम्हाला वेळ अजून. तुमची निवडणूक साधारण एक त्या दिवसात 10 दिवस मागे पुढे काहीतरी लागेल, बघूया काय होतंय ते. परंतु आता निवडणुकीचा हा कार्यकाळ सुरू झाला आहे. पुढचे 3 महिने, दिवाळी संपली नाही, दिवाळी सुरू झाली. आता टाळ्या मारा, तुमची म्हणतो दिवाळी सुरू झाली. निवडणूक में दिवाळी असते ना. काय शिंदे तयारी आहे ना? दिवाळीची तयारी आहे म्हणजे, बाकी बोलतोय. दिवाळी आहे, दिवाळी संपलेली नाही, पुढे नवीन वर्ष आहे. आणि त्यामुळे मतदार कसे खुश आहे बघितले ना, एकदम खुश आहेत लोक. अरे इलेक्शन आ गया, अभी देखो शिंदे कैसा हात जोडताय, अभी देखो. त्यामुळे लोक आता वाटच पाहत आहेत. तर माझं म्हणणं, सगळीकडे वाट पाहू नका, फक्त भाजपाच्या उमेदवाराची वाट पहा, बाकी काही पाहायची गरज नाही. मित्र, तुमचा भाग आता एवढा बांधकामं झाले, नागरीकरण झालेलं आहे, मोठ्या पण वस्त्या वाढत आहेत. आगामी काळात अधिक पैशाची गरज राहणार आहे. आगामी काळात या भागामध्ये अधिक सुविधा द्याव्या लागणार आहेत. एक शहराचं स्वरूप प्राप्त झालंय. परंतु मला सांगायला अभिमान आहे की या भागातल्या लोकांनी कधीही आत्मीयता, प्रेम, निष्ठा ही माझ्यापासून कधी वेगळी केली नाही, याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे. आणि मला सांगायला अभिमान आहे, ज्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलंय, त्या नेतृत्व आज देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारताची संकल्पना आहे. देश पुढे गेला पाहिजे. विकसित भारताची कल्पना 2047 पर्यंत देश विकसित होणार, महाराष्ट्र विकसित होणार. आणि या विकसित महाराष्ट्रामध्ये नांदेडचा नंबर सुद्धा फार वरच्या क्रमांकावर आपल्याला लावायचा आहे. विकसित भारत म्हणजे काय? शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजेत, चांगले रस्ते हायवे झाले पाहिजेत, विमानसेवा चांगली झाली तर मुंबईला 1 तासात परत पोहोचतो. नांदेडला आज 5 ठिकाणी विमानसेवा चालू आहे. एकही नव्हती. मी निर्णय घेतला, नांदेडची धावपट्टी मोठी केली आणि नांदेडला आज 5 ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. अहमदाबादला आहे, हैदराबादला आहे, बँगलोरला आहे आणि दिल्लीला आहे, पुण्याला आहे. 5 ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. आणि याच्या पुढे या महिन्यामध्ये आपण बघाल की मुंबईला आणि गोव्याला सुद्धा तुम्हाला जायला विमानसेवा. तुम्ही म्हणाल आमचा काय फायदा, मोठ्या माणसाकरता विमान आहे. मोठ्या माणसाकरता नाही. पंतप्रधान मोदींनी सांगितलं, या विमानसेवाला माझ्या गावातला सामान्य माणूस सुद्धा उडे देश का आम आदमी उडान स्कीम मध्ये कमीत कमी तिकीटमध्ये माझा नांदेडचा माणूस 3,000-4,000 रुपयामध्ये मुंबईला दिल्लीला जाता आला पाहिजे. माझ्या पंतप्रधानांनी ही भूमिका मांडली आणि आज नांदेडला 7 ठिकाणी आणि काही दिवसांनी आपण पाहाल शिर्डी, तिरुपती, कोल्हापूर म्हणजे जवळपास 10 ठिकाणी विमानसेवा सुरू करू. तुम्ही शिर्डी अर्ध्या तासामध्ये शिर्डी पोचाल, तासाभरामध्ये तिरुपती पोचाल आणि कोल्हापूरला सुद्धा अंबाबाईचं दर्शन घ्यायला तुम्ही जाऊ शकाल. सकाळी गेला, संध्याकाळी परत. आधी विचार केला होता, लोकांकडे पैसे आहेत, धनेगाववाल्यांकडे पैसे भरपूर आहे, प्लॉटिंग झाली चांगली जोरात झाली की नाही? टाळ्या मारा. कळते, मलाही कळते काय. प्लॉटिंग झाली, प्लॉटिंगचे पैसे आले. शिंदे तुझ्याकडे आले की नाही?
सांगत नाही ते मला माहिती आहे. आमचे या ठिकाणी बसलेली सर्व जी मंडळी आहे, आमचे काकडे असतील, काळे असतील, मालामाल आहेत. मालामाल म्हणजे प्लॉट चांगले विकले, जमीन विकले, प्लॉट विकले. धनेगावच्या सगळ्या परिसरामध्ये भरपूर पैसा आलेला आहे, कारण लोक प्लॉट घेत आहेत, शेती विकतायत, चांगल्यापैकी पैसा, चांगली गोष्ट, आनंद आहे. अरे माझ्या भागातल्या माणसाची दुकानं झाली, प्लॉटिंग झाले, पैसे आले, धूमधडक्यात लग्न होत आहेत. आम्हाला अभिमान आहे की आमच्या भागातल्या माणसाच्या घरात पैसा येतो आहे, चांगली गोष्ट आहे ना, आनंद आहे आम्हाला. आमच्या भागातल्या सामान्य माणसाच्या घरामध्ये पैसे येत आहेत. आज एकेकाळी पैशाला मुकलेला, गरिबीमध्ये राहणारा आमचा माणूस आज धनेगावच्या या सगळ्या परिसरामध्ये पाहतोय, शहर वाढत चाललंय, पैसा चांगला येतोय, प्लॉटिंग चांगली होते, शेती बऱ्यापैकी आहे. काय वाईट आहे? उलट अभिमान आहे आम्हाला की आमच्या भागातल्या लोकांमध्ये सुबत्ता आली, पैसा आला, आणि त्या पैशामुळे पोरं शिकतायत, मुली शिकतायत, मुंबईला चालले, IT शिकतायत, पुण्याला चालले. याच्यापेक्षा चांगले दिवस अजून काय पाहिजे आम्हाला? मित्रहो, ही कमाल कसली आहे की देशाचे नेते मोदी साहेबांनी देशाचा कार्यक्रम आखला. बुलेट ट्रेन सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे. वंदे भारत सुरू झाली आपली, 8 तास 10 तासात मुंबई. आमचा प्रयत्न आहे की वंदे भारत सुद्धा अजून लवकर जावी आणि 6-7 तासात मुंबई. तुमच्या पुढच्या भागातून तुपा काकांडीमधून आज इकडून समृद्धी महामार्ग जालन्यापर्यंत जाणार आहे. आता त्याचं काम सुरू होत आहे. समृद्धी महामार्ग जालन्यापासून संभाजीनगर आणि संभाजीनगरमध्ये मुंबई. इथून मुंबईला जायला किती वेळ? बाय कार जरी गेलो 6 तासामध्ये मुंबई, 6 तासामध्ये. 12 तास लागायचे, 6 तासामध्ये मुंबईचा. ही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाटतं रस्ता झाला, अरे रस्ता असा होत नसतो. रस्त्याची किंमत किती आहे? 15,000 कोटी, 20,000 कोटी. नॅशनल हायवे सारख्यापेक्षा जबरदस्त रस्ते झाले. त्याचा फायदा आहे ना. 6 तासात मुंबई. आधी 12 तास लागायचे, 13 तास लागायचे. मुंबईला जायला कंटाळ यायचा, रेल्वेने जायचं म्हणजे 1 दिवस दान, 1 दिवस लाख रुपये खर्च व्हायचे. आज नांदेडचा सामान्य माणूस नागपूर समृद्धी महामार्गाने गेला तर 7 तासामध्ये मुंबई पोहोचतो. नांदेडहून संभाजीनगरहून पुढे मुंबईला गेलो तर पुढे 6-7.5 तासामध्ये मुंबईला पोहोचतो आपण. नाही का हा क्रांती? नाही का आपल्या भागातली? चांगलं काम होतंय की नाही? जे चांगलं होतंय त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. आमचे नेते, देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, परवा अतिवृष्टी झाली, भरपूर पाऊस झाला, लाडकी बहिणीला पैसे अजूनही चालू आहेत की नाही? आहेत की लाडकी बहिणीचे पैसे? आले की नाही? आले ना? बंद झाले का? बंद झाले का? पैसे चालू आहेत. दर महिन्याला प्रचंड प्रमाणावर शासकीय तिजोरीवर बोजा आहे. परंतु अजूनही लोक म्हणायचे अरे इलेक्शन आलं म्हणून चालू ठेवलंय, नंतर बंद करणार. झालं, लोकसभा होऊन गेली, विधानसभा होऊन गेली, पैसे चालू आहेत ना. खोटं बोलले का तुम्हाला? नाही. आज पाऊस झाला, नुकसान झालं, 10 फूट पाणी वर गेलं. माझ्या शेतीमध्ये सुद्धा 3 फूट वर पाणी होतं. परवा गेलो तो बघायला मी, किती पाणी आलं, काय आलं, मलाही माहित नव्हतं. गेलोच नाही गावाकडे मी कधी. परवा गेलो, बघून आलो, 3-3 फूट पाणी चढलं होतं. घरात पाणी जायची वेळ होती. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, प्रचंड पाऊस झाला. आपल्याकडेच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, हिमाचलमध्ये सगळीकडे पाऊस झाला. आणि माणसाचे घराची घरं वाहून गेली, माणसं वाहून गेली, माणसं मेली. आपलं थोडंसं नुकसान झालं, मी काही कमी म्हणत नाही. राज्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं झालं. परंतु देवाभाऊंनी आपल्याकरता 30,000 कोटी रुपये आपल्याला राज्याला दिले आणि प्रति हेक्टरी 8,500 रुपये राज्य सरकारचे, वर 10,000, जवळपास 18,500 रुपये प्रति हेक्टरी आपल्या प्रत्येक माणसाला दिले. काही पैसे चालू आहेत, आता बाकी पैसे अजून सुरू आहे वाटप करणं. आहेत विषय, खिशात पैसा नसतो बऱ्याचशा वेळेस. अरे केव्हा येणार पैसे? विरोधी मागचे बोंबलत राहणार, पैसे येणार नाही. अरे सरकार आपलं आहे, जोपर्यंत अशोक चव्हाण आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही. 100% करू आपण. आम्ही खोटं बोलणारी माणसं नाही.
नांदेडचा विकास तुम्ही पाहिला, कधी खोटं बोललोय? या 40-50 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी खोटं बोलून तुमच्याकडे मतं घेतली का? काही शेवटचं इलेक्शन होतं का? अरे इलेक्शन येतील आणि जातील, पण निवडणुकासाठी काहीतरी खोटं बोलायचं, तुमची मतं घ्यायची आणि वाटेल ते खोटं बोलून करायचं, वेळ मारून द्यायचा, असं काम चव्हाण कुटुंबाने कधी केलेलं नाही. बाकीच्याचं बोलत नाही मी. बाकीच्यांचा कार्यक्रम फक्त शिव्या द्यायच्या आणि मतं घ्यायची. माझी आव्हान तुम्हाला राहणार आहे, शिव्या देऊन मतं मागणाऱ्याला गावात उभं करू नका, गावाच्या बाहेर काढा. की शिव्या देऊन मतदान मिळणार नाही. तुम्ही काय केलं आणि पुढे काय करणार हे अगोदर बोला. सकारात्मक भूमिका घेऊन बोला ना. अरे शिव्या देणं सोपं आहे. अशोक चव्हाण तसे, अशोक चव्हाण असे. अरे तुम्ही काय आहात? तुम्ही काय केलं आमच्या भागाकरता? तुम्ही या भागाच्या विकासाकरता तुम्ही काय केलं? शब्द पाळला का? हे विचारा. ज्यांनी कधी तोंड दाखवलं नाही, जे कधी गावात आले नाही, ज्यांनी कधी या नांदेड दक्षिणसाठी कधी काम केलं नाही, अनेक वेळा संधी मिळून सुद्धा काही करू शकले नाही, आता 20 वर्ष 30 वर्ष काही केलं नाही आणि पुढे अजून काही 10-20 वर्ष करणार नाहीत, अशा माणसाला उगी भूलभुलैयामध्ये आपण जायचं, उगी मतदान द्यायचं. आपलं मत म्हणजे या राज्याची सत्ता, या जिल्हा परिषदची सत्ता, या नगरपालिकेची सत्ता, या महापालिकेची सत्ता, पंचायत समिती सत्ता, माणसं आपली आणा, जीवाभावाची आणा आणि अशोक चव्हाण म्हणतील ते ऐकणारी माणसं आणा. हे मला तुम्हाला सांगायचं. तर तुम्ही म्हणताच ना साहेब तुमच्याकडे बघितल्याने मतदान दिलं, तुम्ही म्हणता नंतर साहेब आम्हाला काय माहिती, तुम्ही सांगितलं अमुक धोंड्याला मत द्या, आम्ही तिला धोंड्याला मतदान दिलं. आता ते माणूस ऐकत नाही. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, माझं ऐकणाऱ्या माणसाला निवडून द्या. तुमचा गॅरंटर म्हणून अशोक चव्हाण आहे, चिंता करू नका. गॅरंटी माहिती आहे ना, गॅरंटी कशी असते ती. बँकेमध्ये कर्ज काढलं आणि बँकेचे हप्ते भरले नाही तर नोटीस कोणाला जाते? गॅरंटरला. तसं मी तुमचा गॅरंटर आहे. कोणी फेल झालं तर नोटीस मला पाठवा, जिम्मेदारी मी घेतो, तुम्ही चिंता करायची गरज नाही. मला खात्री आहे तुम्हाला असा उमेदवार देऊ की ज्याची गॅरंटी मी घेतल्यानंतर मला नोटीस तुमची येणार नाही, असाच उमेदवार तुम्हाला देऊ. अद्यापही आम्हाला निर्णयाला यायचं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कार्यालय सुरू झालं म्हणजे या ठिकाणी धूमधडाका सुरू झाला की इलेक्शन लागते. आता इलेक्शन लागते, जिल्हा परिषद लागेल, 8 दिवसात लागते इलेक्शन. जिल्हा परिषदचं इलेक्शन लागणार आणि मला बघायचं आहे जेवढी माणसं इकडे दिवसा आहेत फेसबुकवर रात्री तिकडे जाऊ नका कुठं, खाली संध्याकाळी रोज पाहावं लागते. सकाळी आमच्याकडं, रात्री तिकडं कुठे दिसते मला. रोज बघतो मी किती आले आणि किती गेले. आता तशी भानगड काही करू नका. तुम्ही करत नाही, तिकडं असते बऱ्याच ठिकाणी असं. सकाळी इकडं, दुपारी तिकडं, रात्री तिसरीकडं जातात. साहेब अशोक चव्हाणाकडे एवढी माणसं बसली होती बघा. घोगरे आपला बघा तिकडे कसं बसलाय, असं टंटवी बसलाय बघा. म्हणजे तुमचं म्हणत नाही सांगतो. लोक हल्ली रोज कोण कुठे बसतंय. घोगरे आमचा धडाडीचा कार्यकर्ता आहे, तिकडे न्याय मिळाला नाही म्हणतो घोगरे तुम्ही लाईन चुकली, आता ये माझ्याकडे बघू कसं करायचं, तुम्ही चिंता करू नका म्हणतो. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मलाही चांगली टीम पाहिजे, मलाही काम करणारी माणसं पाहिजेत, मला सुद्धा ताकदीने मार्केटमध्ये उतरणारी माणसं पाहिजेत. ते सामान्य माणसाला न्याय देतील, सामान्य माणसामध्ये राहून काम करतील. फक्त वरवर काम नको मला, माणसामध्ये फिरून माणसाला सांगता आलं पाहिजे साहेब हा उमेदवार असा आहे की 5 वर्ष आमच्यामध्ये राहिला, काम केलं, संपर्कात आहे, लोकांमध्ये बोलतो, करतो, काम करतो. असेच उमेदवार आम्ही तुम्ही देणार आहोत जे लोकांना पसंत आहे. लोकांमधला जो आवाज येईल की साहेब इसको दो, दे दिया, चिंता करायची गरज नाही, अशा माणसाला तिकीट दिलं तर विजय त्याचा हमखास होणार आहे, याच्याबद्दल मला खात्री आहे. दिवाळी झाली, मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजेत. आपला टॅक्स कमी केला की नाही. जीएसटी जो लागू होता तो जीएसटी 5%, 12%, 18%, 28%, 40% जीएसटी होता. आपल्या पंतप्रधानाने जीएसटी कमी केला आणि तो टॅक्स फक्त आता 5% आणि 18% म्हणजे 28%हून 18वर आणला. 10% कमी केले. कपड्यावर कमी झाले,
दिवाळीला कपडे थोडे स्वस्त झाले, 10% कमी झाला, म्हणजे टॅक्स कमी झाला, कपडे स्वस्त झाले, अन्नधान्य स्वस्त झालं, दूध दहीवर टॅक्स आता कमी झाला, औषधावर टॅक्स कमी झाला, गाड्यांवर टॅक्स कमी झाला, मोटरसायकलवर टॅक्स कमी झाला. हा सगळा टॅक्स कमी झाल्यामुळे राज्याला 42,000 कोटी रुपये राज्याची येणारी आमदानी कमी झाली. तर मोदी साहेब म्हणले की माझ्या सामान्य माणसाला झळ बसू नये, अडचणीच्या काळामध्ये टॅक्स त्याच्या खिशातून जास्त जाऊ नये आणि त्याला दिवाळी साजरी करता यावी म्हणून मोदी साहेबांनी हा टॅक्स कमी केला, ज्याच्यामुळे आज सामान्य माणसाच्या खिशामध्ये ट्रॅक्टरला जवळपास ₹1,00,000 कमी झाले. म्हणून ट्रॅक्टरचे बहुतेक किंमत किती झाले? घेतलं का ट्रॅक्टर? घेतला की नाही? ट्रॅक्टर जवळपास ₹1,00,000 जास्त ट्रॅक्टर कमी झाला. सगळ्यात जास्त बुकिंग ट्रॅक्टरची झाली, शेतीच्या अवजारांची झाली, मोटरसायकलची झाली, गाड्यांची झाली. आता एकेकाकडे 2-2 गाड्या आहेत. एका घरात पहिली एक गाडी असायची, 2 व्हीलर असायची, आज 4 व्हीलर आहे. आज 4 व्हीलर आहे. टॅक्स कमी झाला, पैसे लाख रुपये, 80,000 रुपये, ₹1,00,000 कमी झाले. तर प्रत्येकाला वाटलं माझ्या घरी गाडी असली पाहिजे, नवीन मोटरसायकल असली पाहिजे, नवीन ट्रॅक्टर असला पाहिजे. आणि त्यावेळेस सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या. सरकारने आपल्याकडे ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली, ज्याची आपण आठवण ठेवली पाहिजे. मित्रो, सहज एखादी गोष्ट क्या होता है कल, क्या हो गया आज याद नाही, आज क्या हो गया कल याद नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला एवढे पैसे, लाडकी बहिणीला पैसे, टॅक्स कमी झाला. अरे घरकुलं सुद्धा आज राज्यामध्ये 20 लाख घरकुलं गरीब माणसासाठी मंजूर मोदी साहेबांनी केली आणि त्यामुळे गावामध्ये आता घरकुलं बऱ्यापैकी मिळाली. नाही तर काय व्हायचं अगोदर? एका गावामध्ये 2 घरकुलं, 3 मागणी किती 100ची आणि एखादं घर व्हायचं, 2 घर व्हायची. आता प्रत्येक गावामध्ये चांगल्यापैकी घरं मंजूर झाली आणि गरीब माणसाला त्या घरामध्ये आज बसण्याकरता, राहण्याकरता स्वतःचं मालकीचं घर आज मोदी साहेबांच्यामुळे उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आता दुसरीकडे बघू नका. आमचा जो उमेदवार येईल, निशाणी फक्त लक्षात ठेवा. काय निशाणी आपली आहे? काय आहे? जुनी लक्षात असेल ना, जुनी चव्हाण साहेब सांगतात तीच लक्षात आहे. मागच्या लोकसभेला मी गेलो गावामध्ये, लोकांना विचारलं अरे कोणाला मतदान केलं? साहेब तुमची निशाणी ती होती त्यालाच केलं. अरे म्हटलं माझी गेली रे बाबा ती निशाणी, आता कमळ आलाय म्हटलं. तुमच्या डोक्यामध्ये आता मागचा कार्यक्रम विसरून जा, आता फक्त कमळ कमळ आणि कमळ हे लक्षात ठेवा. नेत्यांना सांगतो, उमेदवारांना सांगतो, इच्छुक उमेदवारांना, आता हातामध्ये कमळाचं निशाण घ्या, नाही तर लोक काय करतील? साहेब तुम्ही सांगितलं ना त्याला मतदान केलं. अरे म्हणजे कोणाला केलं? साहेब मागचं आपलं होतं ना. अरे मागचं संपलं आता विषय, मागचा विषय नाही. आता निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आपला जिल्ह्यासाठी माझे हात मजबूत करा. माझा जिल्हा मला पुढे न्यायचा आहे. माझे 5 मी खासदार, 6 वर्षाचा खासदार, चिंता करू नका. म्हणजे विधानसभेची पुढची निवडणूक संपेपर्यंत 1 वर्ष अजून मी आहे. 6 वर्षाचा खासदार आहे मी, चिंता करू नका. या 6 वर्षामध्ये आपल्या सरकारच्याकडून जास्तीत जास्त पैसा आपल्या जिल्ह्याला कसा मिळेल याकरता आपली माणसं निवडून द्या. आपली माणसं निवडून द्या आणि बघा आपण कसं काय करतो चमत्कार. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आता तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर काहीतरी भानगडी केली की मग भानगड झाली म्हणून समजा. त्यामुळे जबाबदारी तुमची आहे, जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे आणि ही मेहनत अशी करा, नाही तर कसं असते, शेवटच्या 2 दिवसाचा कार्यक्रम खरा कार्यक्रम असते. 10 दिवस कार्यक्रम करतात, आखरी में हमारे पास कौन आया, दिवाळी झाली की नाही. हा कार्यक्रम घेऊन जर कार्यक्रम केला तर मग आपलं नुकसान होईल आणि मग सोम्या गोम्या कोण येईल आणि त्याची लॉटरी लागली की समजा सगळं त्याची लॉटरी लागेल, मग तुमचं काय होणार आहे? लॉटरी त्याची लागल, तुम्हाला मात्र पहिले पाडे पंचावर. असं जर करायची वेळ आली तर मला दोष देऊ नका की साहेब आता काय करावं, असा आला, चुकून आला, लोक ऐकले नाहीत, जातीवाद झाला, हे झालं ते झालं, आमचा माणूस इकडे गेला तो तिकडे गेला.
अशा भानगडी काही करू नका. ग्रामपंचायतची भानगडी असतात ना आपली, एक गट इकडं दुसरा गट तिकडं. आता ग्रामपंचायत निवडणूक लागणार की संपले झाले तुमच्या पुढे आहेत. हा ग्रामपंचायत लागायची अजून, पण त्या ग्रामपंचायतमध्ये एक गट इकडे आला, दुसरा गट तिकडं गेला. आता गावात गेलो चहा प्यायला, शिंदे म्हणले साहेब, घोगरे म्हणले साहेब इकडे चहा प्यायला जावं लागते. आम्ही जातो, आम्हाला काय माहिती असते. अच्छा तिकडं चहा प्यायला गेला का, आमची मतं नको का, नको तो नको म्हणता आम्ही चालू तिकडं. अरे एका चहामुळं इकडं मतं तिकडे मतं जे केली तर चहा न पिलेला बरा. मग म्हणून मी यांना म्हणतो की बाबा चहाला जास्त घेऊ नका. हा चहा गुळाचा चहा नको, उत्तम चहा आली काय, नवीन नवीन चहा आले काय काय आलं की देवाच ठाऊक. प्रत्येक गावामध्ये दुकान लागलंय, उत्तम चहा, गुळाचा चहा, ह्याचा चहा, त्याचा चहा. हे चहा पिला की गावात भानगड झाली म्हणून समजा. याच्याकडे गेला आमच्याकडे आला नाही, आमच्याकडे आला त्यांच्याकडे. अरे चहा किती प्यायचा, आणि चहा पिला म्हणजे समजा मतं मायनस झाली. त्याच्या गावात त्याचं काय आम्हाला काय माहिती असतं. आणि त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे, कृपया कोणाकडे चहाला गेलो, कोणाकडे जेवायला गेलो, जावं लागते कुठेतरी. त्यामुळे त्याच्यावर गावातली भांडण करून उगा आमच्या उमेदवाराला नुकसान करू नका, अशी माझी आपल्या सर्वाला विनंती आहे. जातीवाद हे ते भानगडी विसरून जा, काही कामाचं नाही आहे. इलेक्शन संपलं की संपला की नाही विषय. आता इलेक्शन परत सुरू झालं काय. माझं म्हणणं या निवडणुकीपुरते लोकांना वापरण्याचं काम हे काही ठिकाणी जबरदस्तीने चालू आहे. कृपया त्याला बळी पडू नका. आपला जिल्हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. नांदेड जिल्हा सगळ्यापासून वेगळा आहे, वेगळ्या विचाराचा आहे. समाजाचं काम झालं पाहिजे, नाही म्हणत नाही. सामाजिक प्रश्न सुटले पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, यात वाद नाही आहे. पण निवडणुकीमध्ये त्याचा फायदा घ्यायचा, मतं खराब करायची, हा जो कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये हे निवडणूक होईपर्यंत आम्ही कुठंच भानगडीत जाणार नाही. ही भूमिका प्रांजळपणे आपण घेतली पाहिजे. नाही तर मग आपलं जर माथं जर खराब झालं, आपण जर काहीतरी भानगडे करायला गेलो, त्याचा फटका मात्र उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मला मुद्दाम या ठिकाणी सुचवायचं आहे. पण मित्र, मला काय अधिक सांगायची गरज नाही. धनेगाव माझं आणि धनेगावची माणसं माझी आणि मी धनेगावचा आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून काय वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ही धनेगावची आठवण, शंकरराव चव्हाण साहेबाची आठवण ही ध्यानात ठेवा. आणि तीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. ते लक्षात ठेवून एकजुटीने ताकदीने उभं राहावं. आपण दाखवून देऊ आपल्या भागामध्ये की आमच्यामध्ये कुठला वेगळा भूमिका नाही, कुणी वेगळा विचार नाही. आम्ही तुमच्याबरोबर, तुम्ही आमच्याबरोबर आहोत. हे जे ऋणानुबंध आपले जे संबंध आहेत ते कायम ठेवा आणि भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणून आपण निवडून द्या, अशी आग्रहाची विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.